काल मला एक मेसेज आला, त्यामध्ये लिहिलं होतं की बापाविषयी काहीतरी लिही ना. अरे काय लिहू बापासाठी? मी आधीही म्हटलंय की बापानीच लिहिलंय मला. काय लिहू त्यांच्यासाठी? एक गोष्ट असती तर लिहिता आली असती, पण अगणित गोष्टी नाही लिहिता येत पानावरती. आणि बाप 30 सेकंदाच्या 60 सेकंदाच्या रीलमध्ये एका पानावर 10 पानावर मावेल एवढा छोटा नाही रे. आणि मुळात राहिला विषय बापाविषयी लिहिण्याचा, ते एवढा माझ्या लेखणीच्या कंठात सुद्धा दम नाही. कारण बाप हा बाप असतो आणि बापासारखा जगात दुसरा देव कोणताच नसतो. याआधीही पैज लागली होती बापाविषयी लिहायची. कुणी फाटलेल्या बनियांचं ठिगळ लिहिलं, कुणी झिजलेली चप्पल लिहिली, कुणी डोळ्यातल्या अव्यक्त वेदना लिहिल्या, कुणी बापाची पिकलेली दाढी लिहिली. वेळ आली माझी त्यावेळेस मी फक्त देव हा शब्द लिहिला आणि लेखणी ठेवली. कारण बाप हा बाप असतो आणि बापासारखा देव कोणताच नसतो. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगा